मला जत्रेत जायचे आणि मला काहीतरी खायचंय. मामाची देखील गरीब परिस्थिती, मामा वारला होता. ते मामी म्हणली थोडी पण आहे ना माणसाच्या अंतःकरणात दया असते ना, तर देपोटी मामी म्हणली अरे ठीक आहे, जत्रा संध्याकाळी आहे ना, जाऊ नक्की तुला जत्रेला लावते आणि तुला जत्रेला जायला पैसे पण देते. मला संध्याकाळ झाली, पोरग शाळेतनं घरी आलो. मामीला म्हणते मामी, अगे मामी दे ना पैसे, जाऊ दे जत्रेला. आणि सगळे मित्र जत्रेला गेले. जत्रेला गेले म्हटलं बरोबर. मामी म्हणते अरे बाळा जा, थांब जरा, थांब 10 मिनिटं थांब, जेवून जा. पोरग मला जेवाय बसलं. मामीने त्याला भाकरी कुस्करून दिली. थोडी का व्हायना माया असणार ना, नंदरचं पोरग आहे म्हटलं. महाराज भाकरी कुस्करली, त्यात दूध ओतलं. त्या पोराने महाराज खाली तोंड करून पटापटा खाल्लं. आनंद झाला त्याला. आनंदाच्या भरात महाराज त्याने पटापटा खाल्लं. 5 मिनिटात महाराज अख्खी भाकरी संपवली. आणि मागणी त्याला पैसे दिले 10 रुपये. आणि दूध उतरवून त्याने ते पोरग म्हणत होतं मामी वाढ, लवकर वाढ. मामीने महाराज ते गरम पातेलं धरलं, असं ओतलं महाराज ते दूध. त्यात पोळं पकड वगैरे काय नव्हती, परिस्थिती गरीब होती. पोळं महाराज हाताला त्या मामीच्या त्याच्या. त्याने ते सगळं बघितलं. मला दूध काळा खाल्ला. महाराज हसत गेला जत्रेला गेला. महाराज कोण काय खात होतं, कोण वडापाव खाते, कोण काय खाते, कोण पाण्यात बसते, कोण झोक्यावरते, कोण शिसोवर बसते. सगळं झालं. महाराज आईस्क्रीम खायला गेला ना, 10 रुपयात काय आईस्क्रीम झाली. आईस्क्रीम खायला गेला ना, तुमच्या डोक्यात विचार भिन्न करायचा. अरे मग असे आपण हे जे केले ना चुकीचं होतं. आपला हट्ट नव्हता करायला पाहिजे 10 रुपयासाठी. 10 रुपयासाठी हट्ट नव्हता करायला पाहिजे. महाराज त्यांनी काही घेतलं नाही. सगळ्यांचं माणूस तोंडाकडे बघत होता. कोणी शिसावर बसते, कोणी झोक्यावर बसते, कोणी वडापाव खाते, कोणी काय खाते. सगळ्यांना बघून माणूस त्याला वाटत होतं खाऊसं. गेलं की वाटायचं आपलं दुःख आठवायचं. महाराज गेला घरी गेला. परत गेला. इकडे मामीला आस लागली, वर्ग दिलंय. महाराज आपल्याची तेवढी परक्याची देखील माया असते ना महाराज, शेवटी ती आईचे. मामी असते तरी स्त्री आहे ना, स्त्रीच्या अंतकरणात भरपूर दया असते. वाटच बघायला गेली महाराज मामी. पोरग कसं आहे ना, रस्त्याकडे तोंड करून बसली. महाराज मामी अशी उंबऱ्यावर बघती येते काय पोरग कधी येते. पोरग महाराज पळत आलं. त्याने महाराज काय खाल्लं नाही 10 रुपयाचा. मग त्याने एक गोष्ट मात्र नक्की आणली होती. घरी आलं. मामी विचारते अरे काय खाल्लं. सुसात बसला, पाण्यात बसला. पोरग म्हणतं अगं थांब मामी दाखवतो, तू बस पहिलं बस. मामीला खाली बसवलं. मामीने म्हणलं अगं डोळं बंद कर. मामीने डोळं बंद केलं आणि त्याच्या मामीच्या हातात महाराज त्याने पक्कड ठेवली. पक्कड का तर सकाळचा त्याला प्रसंग आठवला की अरे आपण एवढा हट्ट केला ते 10 रुपयासाठी आणि मामीला पटकन जेवण वाढायला सांगितलं. तर मामीने ते गरम पातेलं झालं. महाराज पक्कड घेऊन आला. महाराज आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. एकदा गेलेला बाप आणि एकदा गेलेली आई महाराज आयुष्यात परत कधी येत नसते. सगळं महाराज मावशी भेटल, मामा भेटल, काका भेटल, चुलता भेटल, पण आई आणि वडील हे जगाच्या पाठीवर एकच असतात. म्हणून आहेत तोपर्यंत त्यांचं संगोपन करा. झालंय आपलं कीर्तन. एकदा संतांचं भजन घेऊया. ज्ञानेश्वर